टाळ्यांनी स्वागत करूया ऋतुजा लाड. कशी आहेस ऋतुजा? छान. आपण काही घाबरा बिबरायचं नाही. हो. आपण निघालो एकदा डेंजर झोन मधून बाहेर. हो की नाही? त्यामुळे आता सुद्धा निघायला काही हरकत नाहीये. तर आता तू कुणाचं गाणं सादर करतेस? मी जयश्री गडकर यांचं गाणं सादर. मी वाटच बघत होते की जयश्रीबाईंचं गाणं कधी येईल. ऑल द बेस्ट. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. 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 चिमणी मैना चिमणा रावा चिमण्या अंगणी चिमणा चांदवा. चिमणी जोडी चिमणी गोडी चोच लाविते चिमण्या चाऱ्याला. चिमणा चिमणा घरट बांधल चिमण्या मैनेला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. रे मन मोरा रंग पिसारा अंगी रंगुनी जीव रंगला. गोजिरवाणी मंजुळ गाणी वाजविते बासरी डाळिंब ओठाला. येड येड मन येड झालं ऐकून गाण्याला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. मस्त झालं ऋतुजा. आणि तू किती गोड गाणं सादर केलंस. म्हणजे जयश्रीबाईंसाठी तर केलंसच सादर, पण हे गाणंही जनरल इतकं गोड आहे आणि सगळ्यांना इतकं आवडतं. आणि लगेच अवधूत दादाचीही आठवण होते. जयश्रीबाई एक वेगळा एक ऑरा होता. एक तू जे गाणं गायलीस त्याबद्दल मी एवढंच म्हणेन की तू ऐक परत एकदा गाणं, कारण सेकंड अंतऱ्यामध्ये खूपच गाणं हल्लं. आणि मला असं वाटतं की जी पळायची गाणी असतात ना, फास्ट शब्द, खूप जास्त शब्द आणि खूप जास्त सूर आणि टक 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 जास्त लयनी असतात, तिथे थोडंसं तुझी गडबड होते असं वाटतं. तर त्याबद्दल विचार कर. ऋतुजा इतकी व्हरायटी फार क्वचित इथे कोणी सादर केली. कारण मला अगदी पहिल्यापासून आठवलं तर घेई छंद मकरंद टू युवती मना टू अपके सावन जमके बरसे पासून ते बाई बाई मन मोराचा, अशी इतकी व्हरायटी देण्याचा तिने प्रयत्न केला. आणि याचं कारण सांगतो की ती भयंकर अस्वस्थ असते. ती गाणं झाल्यावर टेलिकास्ट झाल्यानंतर परत एकदा म्हणते की पण दादा तरी तसं अजून एक्सप्रेशन येऊ शकलं असतं ना. हे वाटणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्यांना ती अस्वस्थता असणं फारच महत्वाचं आहे. म्हणजे श्याम मनोहरांनी त्यांच्या कळ नावाच्या पुस्तकात एक फार छान उल्लेख आहे की तुम्हाला एखादा उतारा वाचताना एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही तर तुम्ही काय करता. तो शब्द गाळूनही तो उतारा वाचता येतो असं समजता आणि पुढे जाता का त्या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करता, याच्यावर तुम्ही कशी व्यक्ती आहात हे अवलंबून असतं. तर ही अर्थ शोधणारी व्यक्ती आहे. नुसतंच तो गाळूनही आपण वाचू शकतो मग पुढे जाऊया अशी करणारी व्यक्ती नाहीये. म्हणून मला तुझं खूप जास्त कौतुक आहे. व्हेरी गुड.